विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे, SMSN ज्युनियर कॉलेज नंदुरबार. माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सर्व व्हिडिओ लेक्चर्समधून आपण प्रकरण 3 सामाजिकरण हे अभ्यासतोय आणि मागच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण समूह संपर्क माध्यमांचे प्रकार अभ्यासले. यामध्ये समूह संपर्क माध्यमांचे जे एकूण 3 प्रकार पडतात, त्यात मुद्रित साहित्य माध्यमे, प्रसारण माध्यमे आणि वेब माध्यमे. आणि या तिन्ही प्रकाराअंतर्गत जी माध्यमे येतात, वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके, विश्वकोश, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल, दूरपरिषद, ब्लॉग, पॉडकास्ट आणि भ्रमणध्वनी, हे सर्व माध्यमांचा अभ्यास आपण केला आहे. आज आपण समूह संपर्क माध्यमांचे फायदे आणि समूह संपर्क माध्यमांच्या मर्यादा अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुमच्या पुस्तकात पान नंबर 31वर हा मुद्दा दिलेला आहे, समूह संपर्क माध्यमांचे फायदे. तर या ठिकाणी आपण सर्व माध्यमांचे फायदे एकत्रितपणे पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिला फायदा दिलेला आहे, तर प्रत्यक्ष दृश्याद्वारे अनुभव घेता येतो. आपल्याला माहिती बघा की जी माहिती आपण ऐकतो त्यापेक्षा जे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं असतं, डोळ्यांमार्फत आपण जे अनुभव घेतलेले असतात, तर ती माहिती आपल्या दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे मिळालेली जी माहिती असते ही आकलनासाठी म्हणजे समजण्यासाठी सुलभ असते. अध्ययन हे चांगल्या प्रकारे होत असतं. दुसरा फायदा दिला आहे, तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा लाभ. म्हणजेच काय बघा, तर जे उत्कृष्ट शिक्षक आहेत, तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्ती आहेत किंवा शिक्षक आहेत, तर याचा लाभ केवळ मोजक्याच विद्यार्थ्यांना होत नाही, तर समूह संपर्क माध्यमांच्या द्वारे एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांपर्यंत किंवा अनेक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती ही पोचत असते. म्हणजे एकाच वेळी लाखो विद्यार्थी, अनेक विद्यार्थी हा लाभ घेऊ शकतात. तिसरा फायदा आहे समूह शिक्षण. बघा, आता समूह शिक्षणासाठी समूह संपर्क माध्यम हे अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. कारण का, तर या माध्यमांद्वारे समाजाला नवीन मूल्य, नवे विचार, नवे आदर्श हे मिळत असतात. म्हणून समूह संपर्क माध्यमांची जी भूमिका आहे शिक्षण क्षेत्रात ही अतिशय महत्त्वाची आहे. चौथा फायदा आहे संस्कृतीचे दर्शन. बघा, आता दूरदर्शनचंच जर आपण उदाहरण घेतलं, तर दूरदर्शनवर ज्यावेळी आपण काही कार्यक्रम पाहतो, समजा कोणत्याही समाजाची जी संस्कृती असेल तर ती त्यांच्या शैलीत ती दाखवता येत असते. म्हणजे कुठल्याही समाजाची जर आपण संस्कृती घेतली तर त्या संस्कृतीचं जीवन, त्यांच्या प्रथा, चालीरीती, परंपरा, राहणीमान, आहार, नंतर पोशाख, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला समूह संपर्क माध्यमांद्वारे स्पष्ट होत असते आणि दूरदर्शनवर तर ते प्रत्यक्ष पाहायला आपल्याला मिळत असतं. पाचवा फायदा आहे विविध प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन. बघा, आता जगामध्ये अनेक अशी रम्य आणि अद्भुत अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत आणि बघा, प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या स्थळाची अनुभूती आपण घेऊ शकत नाही. खरं पाहिलं तर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्या स्थळाची अनुभूती प्रत्यक्ष घेतली पाहिजे, परंतु काही वेळा आपल्याला ते शक्य नसतं. मग अशा वेळी आपण दूरदर्शनच्या माध्यमातून त्या स्थळाची जी वैशिष्ट्ये असतात ती आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि आपल्याला ती स्थळं, जी अद्भुत आणि रम्य प्रेक्षणीय स्थळे आहेत, ती पाहायला मिळत असतात. नंतर सहावा फायदा आहे संस्कृतीचं संक्रमण आणि संवर्धन या माध्यमांच्या मार्फत होत असतं. समजा काही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर त्यांच्याविषयी उपयुक्त आणि वास्तव माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांमार्फत मिळत असते आणि धर्म आणि संस्कृतीची जोपासना करण्यात प्रसारमाध्यमं अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. नंतर सातवा फायदा आहे दूरस्थ शिक्षण. म्हणजे काय बघा, की दूर अंतरावर राहून विद्यार्थी आणि शिक्षक जरी एकमेकांच्या समोर नसले तरी आपण पाहतोय की ज्ञानगंगा ही
घरोघरी पोचवली जात असते. बघा आत्ताच आपण उदाहरण द्यायचं झालं तर आपण सांगू शकतो की आता आपण बघा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही आहे, कॉलेजला येऊ शकत नाही आहे आणि आम्ही आज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने शिक्षण तुमच्या दारापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे तुम्हाला या माध्यमांच्या मार्फत शिक्षण घेण्याची संधी मिळते. हे अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्यासमोर. बघा मग आता काही वेळा काय होतं की काही कारणास्तव काही व्यक्ती शिक्षण पूर्ण करू शकत नाही, त्यांना शाळेत जाण्याची संधी मिळत नाही, शिक्षणापासून ते वंचित राहतात. मग अशा वेळी निराश न होता दूरदर्शनवर अशा व्यक्तींसाठी खास शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. फक्त दूरदर्शन नाही तर आकाशवाणीवरून सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम हे प्रसारित केले जातात. नंतर 8वा फायदा आहे राष्ट्रीय नेत्यांचे संदेश. बघा आपल्या देशाचे जे राष्ट्रीय नेते आहेत, आपले पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, तर ते देशाला उद्देशून किंवा राज्याला उद्देशून काही संदेश देतात किंवा आवाहन करत असतात. उदाहरणार्थ स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, काही अचानक गंभीर परिस्थिती उद्भवली, तर अशा वेळी ते नेते जे आहेत तर ते आपल्या राज्यातून म्हणा, राज्याच्या राजधानीतून किंवा आपल्या देशाच्या राजधानीतून ते आवाहन करतात आणि संदेश हा सर्वसामान्यांपर्यंत पोचवला जातो. आता कोरोना विषाणूचा जो प्रादुर्भाव आहे या काळात आपण हे सर्व अनुभवलं आहे की आपले माननीय पंतप्रधान, आपले माननीय मुख्यमंत्री यांनी आपल्यापर्यंत त्यांचे सर्व संदेश आणि आवाहन हे समूह संपर्क माध्यमांच्या मार्फत पोचवलेले आहेत. बघा 9वा फायदा आहे बातम्या. मग या ज्या बातम्या दिल्या जातात प्रसारमाध्यमांवर, त्यामुळे आपल्याला संपूर्ण जगभरात काय घडामोडी होत आहे, काय हालचाली होत आहेत, कुठल्या घटना घडत आहे याची माहिती आपल्याला घरबसल्या होते. बघा आपल्या समाजातील, राज्यातील, देशातील घटना ताबडतोब आपल्याला समजतात. आणि इतकंच नाही तर या बातम्यांची सत्यता आपल्याला दृश्यांवरून त्या ठिकाणी पडताळून पाहता येते. मग अशा प्रकारे आपण ह्या ज्या बातम्या आहेत ह्या आपल्याला जनजागृतीसाठी खूप मोठी भूमिका पार पाडत असतात. त्यानंतर 10वा मुद्दा आहे मनोरंजन. बघा आता समूह संपर्क माध्यमांची निर्मितीच मनोरंजनासाठी मुळात झालेली आहे. म्हणून मग मनोरंजनासाठी तऱ्हेतऱ्हेचे विविध आकर्षक कार्यक्रम हे प्रसारित केले जातात. आणि काही वेळा बघा जनजागृती म्हणजे स्वच्छतेचे महत्त्व, व्यसनाचे दुष्परिणाम, मूल्यांचे शिक्षण हे प्रत्यक्ष भाषणातून दिले जातात. भाषणातून जर दिले तर ते आपल्याला रटाळ वाटेल, नीरस वाटेल, पण जर कथेच्या माध्यमातून ते प्रसारित केलं तर त्यावेळी आपल्याला या मूल्य शिक्षणाचा प्रभाव आपोआपच आपल्यावर पडत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, हे आपण फायदे पाहिले. आता यानंतर समूह संपर्क माध्यमांच्या ज्या मर्यादा आहेत, तोटे काय आहेत, तर ते पण आपण या ठिकाणी एकत्रितपणे पाहणार आहोत. बघा आता जसं नाण्याला 2 बाजू असतात तसं प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू म्हणजे फायदे किंवा मर्यादा, तोटे हे असतातच. मग तोट्यांमध्ये आपण काय सांगू शकतो, तर चुकीचा संदेश, संदिग्ध माहिती ही पसरवली जाण्याची शक्यता असते. कधीकधी या माध्यमांच्या मदतीने समाजामध्ये चुकीचा संदेश, संदिग्ध माहिती ही पसरवली जात असते. नंतर जाहिरातबाजीमुळे व्यापारीकरण होते. बघा आज आपल्याला समूह संपर्क माध्यमांवरती खूप जाहिराती पाहायला मिळतात. मग यामुळे व्यापारीकरण होत असतं. नंतर मनोरंजनाची पारंपरिक साधने व कला प्रकार मागे पडतात. नंतर 4था फायदा आपण सांगू शकतो, प्रसार माध्यमांना हाताशी धरून काही राजकीय शक्ती याचा दुरुपयोग करू शकतात. बघा पान नंबर 32 काढा यानंतर. त्यानंतर या माध्यमांमुळे समाजात अतिरंजकपणा व भडकपणा रुजवला जातो. म्हणजे सर्वच गोष्टी चांगल्या असतील असं नाही, तर कधी कधी काही वेळा काही भडक ज्या गोष्टी आहेत या पण आपल्याला पाहायला मिळतात. चुकीची धोरणे आणि मूल्य सर्वत्र चटकन पसरवली जाऊ शकतात. बघा आता काही गोष्टी ज्या आहेत ह्या समूह संपर्क माध्यमांच्या सहाय्याने
समाजात पटकन पसरत असतात. उदाहरणार्थ आपला स्मार्टफोन घेतला आणि स्मार्टफोनवर जर आपण एखादा मेसेज टाकला आणि तो मेसेज व्हायरल झाला, समाजात तो पटकन पसरत असतो. तर अशा वेळी चांगलं जर पसरलं तर ते चांगलंच असतं, पण वाईट पसरलं त्यामुळे तर ते समाजासाठी ते विघातक असतं. मग चुकीची धोरणं आणि मूल्यही चटकन पसरली जाऊ शकतात. कधी कधी बघा की अभिरुचीहीन आणि दर्जाहीन कार्यक्रमांमुळे मग टी व्हीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सामाजिक आणि सांस्कृतिक दुष्परिणाम हे होऊ शकतात. त्यानंतर समूह संपर्क माध्यमांच्या अतिरेकामुळे किंवा अतिवापरामुळे काय होतं, संस्कृतीवर आक्रमण होतं आणि सामाजिकरणाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर समूह संपर्क माध्यमांच्या अतिवापरामुळे बघा की जर आपण त्याच्या जास्तच आहारी गेलो तर विद्यार्थी हे अध्ययनापासून लांब जाऊ शकतात. म्हणजे अध्ययनशीलतेचा पण यातनं ऱ्हास होऊ शकतो. मग ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण त्याचा किती वापर करायचा. त्यानंतर विद्यार्थी व्यावहारिक ज्ञानापासून व आदर्श जीवनापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यानंतर बघा समूह संपर्क माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी हे दुधारी शस्त्र आहे. मग म्हणजे दुधारी म्हणजे काय बघा की या माध्यमांद्वारे पटकन आपल्याला समाजात नावलौकिकता पण मिळते आणि काही वेळेस टीका झाल्यास बदनामीचीही बदनामीही मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणून याला दुधारी शस्त्र असं म्हटलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण काय सांगू शकतो आता की समूह संपर्क माध्यमे ही मनोरंजन आणि ज्ञानप्राप्ती या दोन्हीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. बघा जर आपण या समूह संपर्क माध्यमांचा आपल्या कुठल्याही व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर सतत प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. मग ती व्यक्ती शहरी असेल, ग्रामीण असेल, सुशिक्षित किंवा अशिक्षित असेल, गरीब किंवा श्रीमंत असेल, नोकरदार किंवा व्यावसायिक असेल, तर कुठल्याही व्यक्तीच्या जीवनावर या साधनांचा किंवा या माध्यमांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि शैक्षणिकदृष्ट्या जर आपण म्हटलं तर या माध्यमांचं जे महत्त्व आहे आणि उपयुक्तता आहे ही खूप सार्थ आहे, हे असं म्हणणं आपल्याला योग्य ठरणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपलं हे प्रकरण, तिसरं प्रकरण सामाजिकरण हे संपलं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला शब्दकोडे पूर्ण करामध्ये एक शब्दकोडे दिलेले आहेत. हे शब्दकोडे कशावर आधारित आहेत, तर आपण ज्या समूह संपर्क माध्यमांच्या प्रकारांचा अभ्यास केला ते तुम्ही वाचा आणि त्याद्वारे बघा उभे शब्द आणि आडवे शब्द यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे काही वाक्य दिलेले आहेत, तर तुम्ही ते शोधून हे शब्दकोडे पूर्ण करा. त्यानंतर पान नंबर 33वर या प्रकरणाचा स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय पण तुम्ही सोडवा. सुरुवातीला तुम्ही पाठ्यपुस्तकातील हे संपूर्ण प्रकरण व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर या प्रकरणाचा स्वाध्याय तुम्ही सोडवा. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 4थ्या प्रकरणाला सुरुवात करू. घरी राहा, सुरक्षित राहा.